ओके रेडी. हा तर नमस्कार. आता आपण शिकणार आहोत 9वा धडा सायन्स मधला मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. हे बघा, आता हे मोशन तुम्ही बोलत असाल की मोशन आणि टाइप्स ऑफ मोशन मध्ये काय फरक आहे, तर त्याच्यात खूप मोठा फरक आहे. समजलं. आता बघा, तुम्हाला एक एक्सप्लेन देते की जशी कार किंवा ट्रेन ती कशी चालत असते, एकदम सरळ रेषेत. कशी चालत असते, एकदम सरळ रेषेत चालते की नाही, सरळ रेषेत, बरोबर. तर त्याच मोशनला, ते कुठल्या तरी एक मोशन सुरू असतं त्याच्यामध्ये, त्याच मोशनला बोलतात की लिनियर मोशन. काय बोलतात त्याच मोशनला? लिनियर मोशन, राईट. आता लिनियर मोशन तुम्ही समजलं असाल. ली म्हणजे नाही, लिनियर मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन. म्हणजे काय झालं, तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये चालते, आपण असं बोलतो की स्ट्रेट लाईन मध्ये चला. त्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीत बोललो की लिनियर मोशन मध्ये सगळ्यांनी चाला. मग काय होईल, त्या मुलींना पण कळेल आणि आपल्याला पण थोडीशी हे होईल, राईट. आता पुढचं आपण मोशन बघणार आहे. आता पुढचं मोशन आहे ऑक्सिलेटरी मोशन. आता आपण ऑक्सिलेटरी मोशन बघू. आता तुम्हाला हे तर कळलं असेल की लिनियर मोशन मीन्स सरळ रेषेत असणारा मोशन. आता इकडं पण बघा, एक एनसीसी एअरविंग सुरू आहे आणि त्यांचे पाय बघा, हे काय एकसारखे सरळ रेषेत आहे, सगळ्यांची सरळ रेषेची सरळ लाईनीत आहे. मग ह्याचं मोशन काय झालं रे? लिनियर मोशन. हा, तर आपण ऑक्सिलेटरी मोशन बघणार आहोत आता. ऑक्सिलेटरी मोशन, मला जागा लागते थोडीशी म्हणून ऑक्सिलेटरी मोशन. आता ऑक्सिलेटरी मोशन बघा, ही एक मुलगी आहे, ती झोका खेळते. झोका खेळताना बघा ती कशी होती, मागे पुढे पुढे मागे. आता मी पण होते मागे पुढे असं. आपला एक क्लॉक पण असतो, घड्याळ पण असते बघा, ती खाली लटकणारी. 12 वाजली ती पण कशी करते, हे बघा, असं माग पुढं करते की नाही. म्हणजे याच मोशनला काय बोलतात, ऑक्सिलेटरी मोशन. हा, समजलं. आता ऑक्सिलेटरी मोशन तर आपण बघितलं, राईट. आता आपण बघणार आहोत की पॅरियोडिक मोशन. हा, आता पॅरियोडिक मोशन सांगतो तुम्हाला ऑक्सिलेटरी मोशन तर कळलंच असेल, राईट. हा, ऑक्सिलेटरी मोशन म्हणजेच कसं सांगा बरं, मागे पुढे, राईट. आता आपण बघणार आहोत पिरियडिक मोशन. आताच बघा, पिरियडिक मोशन म्हणजे काय बघा, ही एक मुलगी आहे, ती सारखं सायकल चालवतीये. कसं, इकडनं तिकडं. म्हणजेच याच मोशनला काय बोलतात, हे बघा. आता मी पण इकडनं तिकडं फिरतीये. म्हणजेच काय झालं, इकडनं गेलं असं परत आलं, राईट. त्यालाच काय बोलतात, लिनियर मोशन. आता हेच बघा, आता ती मुलगी आहे, ती इकडनं गेली, इकडनं आली, परत इकडनं गेली, इकडनं आली. ह्यालाच काय बोलतात, पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन तर समजलं असेल. आता आपण पाहणार आहोत सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर सर्कल. आता हा शब्द बघा, सर्कल कसा असतो, गोल, राईट. तसंच सर्क्युलर मोशन मीन्स हा, आता बघा तिकडे सर्क्युलर मोशन मीन्स काय,
थांबा तुम्हाला दाखवते. पिरियडिक मोशन तर तुम्हाला समजलं, म्हणजेच काय, इकडं तिकडं इकडं तिकडं, राईट. आता आपण बघणार आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. आता सर्कल हा काय, राऊंड, गोल, राईट. मग आता बघणार आहे जे असं झोके वगैरे असं बघा, त्याला आपण पाळणा बोलतो, राईट. त्याच पाळणा बघा असं गोल गोल फिरत असतो, तर कुठली ना कुठली तरी एक मोशन सुरू असते, त्याच मोशनला आपण बोलतो सर्क्युलर मोशन. जे सारखं इकडनं इकडं किंवा उलट पालट अशी करत असते. हा, आता फॅन पण बघा, आपला फॅन पण कसं फिरत असतो, सर्क्युलर मोशन मध्ये, राईट. आता आपण फॅन चालू केलं तर कसा फिरेल तो, इकडनं किंवा इकडनं सर्क्युलर मोशन मध्ये फिरेल, राईट. कळलं. आणि हे जे बघा हे पण असतात, जे खेळण्याचे घोडे वगैरे असतात ते पण असे लावलेले असतात, ते पण सारखं असंच फिरत असतात, त्यांना पण एक मोशन दिलं असतं, तेच मोशन मीन्स सर्क्युलर मोशन. थँक्यू.